बाबतीत खोटी महाराणी नसेल, ती खोटी आहे हे कळताक्षणी तिच्यावरती हल्ला होईल, जीव संपेल, पण राजारामांना पळायला मोकळीक मिळेल आणि आता आम्ही तुमच्या स्वाधीन होतो म्हटल्याबरोबर युद्ध पुष्कळचे थांबेल. पुन्हा पन्हाळगडचा प्रसंग आहे तसा आहे ना, त्या पालखीच्या चिंध्या उडतील, पण आता आम्ही सामील होतो म्हटल्यानंतर युद्ध पुष्कळच थांबेल. आता सांगितलेला मुद्दा नीट लक्षात ठेवा, तो शेवटी आपल्याला लागणार आहे. कीर्तन ऐकताना हे मुद्दे फार लक्षात ठेवावे लागतात. राष्ट्रीय कीर्तनामध्ये एक मुद्दा लक्षात ठेवायचा की महाराणी येसूबाईंच्या नावाखाली एक खोटी पालखी गेली होती, एवढा मुद्दा लक्षात ठेवायचा. तो कुठं वापरायचा शेवटी सांगेल. असं सांगितल्याशिवाय मालिका चालत नाही. नको, मालिका अशीच तर बघतात, उद्या काय होणार. मग त्याचे प्रोमो दाखवतात, खालून एक शॉट, एक वरून शॉट, एक इकडून एखादा शॉट इकडून, आणि मग दाखवायचं बाकीचं टू बी कंटिन्यू उद्या. म्हणजे उद्या लोक बघणारच व्हिडिओ, ह्याच्यावर टीआरपी वाढणार. आणि आपल्या धाकट्या त्या धीराला आणि त्याच्या बायकोला आशीर्वाद दिला महाराणी येसूबाईंनी. आणि एकच विनंती केली, बाबांनो इथं तर सगळं बुजबुजलंय ते, आता किमान तुम्ही तरी तिथं जाऊन एक भक्कम राज्य उभं करा. तुम्हाला इथून महाराष्ट्रामधून जिंजीला नेण्यासाठी 2 तिखट तलवारीचे सरदार मिळतील, एक धनाजी जाधव आणि दुसऱ्याचं नाव आपल्याला माहिती. अशी 2 तिखट तलवारीचे तुम्हाला सरदार देते. बरोबर, एक घोरपडे आणि एक जाधव. त्याला बघितल्यानंतर दोघांना प्रश्न पडायचा, आता हा आला म्हटल्यानंतर तर जगायचं का मरायचं. असा घोरपडे, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव, अशी 2 तिखट तलवारीची माणसं. बरोबर, रामचंद्रपंत अमात्य तुम्ही कार्यालयीन कामं बघा, निरोगी शंकर तुम्ही त्यांच्या बरोबर मदतनीस म्हणून राहाल, आणि बाकी लष्करावरची सगळी कामं संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव तुमच्या हातामध्ये देऊन आम्ही आता सामील होतो आहोत. निघा निघा बाबांनो, इथं तर सगळं बुजबुजलंय. एकदा हे सगळंच पडल्यानंतर कशाच्या बळावर उभं राहायचा हा प्रश्न येणार आहे. म्हणून रायगडाची गेली राजधानी, राजसुत राणी धरली यवना, पिसाळानं साजला फितुरी कावा, पिसाळानं साजला फितुरी कावा, येसूबाई हातला विदैवा, येसूबाई हातला विदैवा, जुल्फिकार खान साधी गावा जी जी, जुल्फिकार खान साधी गावा जी जी, जुल्फिकार खान साधी गावा जी 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 जी. रायगडची गेली राजधानी, राजसुत राणी धरली यवनानी, पिसाळानं साजला फितुरी कावा, येसूबाई हातला विदैवा, येसूबाई हातला विदैवा, जुल्फिकार खान साधी गावा जी जी, जुल्फिकार खान साधी गावा जी जी. तळहाती शिर घेऊनिया दख्खनची सेना लढली, तळहाती शिर घेऊनिया दख्खनची सेना लढली, तळहाती शिर घेऊनिया दख्खनची सेना लढली, बळी विजयी मोगल सेना रचना मोहर मजहारी, बळी विजयी मोगल सेना रचना मोहर मजहारी, पडली मिठी रायगडाला सोडविता नाही सुटली, पडली मिठी रायगडाला सोडविता नाही सुटली. राजरत्न राजा राम, राजरत्न राजा राम, राजरत्न राजा राम, कंठास त्यास लागून हे चिंतीवरती ठेवून, परदेसर सेनापतीची घोड दौड संताजीची, घोड दौड संताजीची, घोड दौड संताजीची, घोड दौड संताजीची, घोड दौड संताजीची.
प्रत्येक हिंदूला हे कळलं होतं की आपल्याला आता वाचवायला आपल्यासाठी उपलब्ध कोणीही नाही. का? शंभूराजे आधीच मारले गेले आहेत. महाराणी येसुबाई युवराज शाहू अटकेत आहेत. राजाराम ताराबाई जिंजीला आहेत. संताजी घोरपडे धनाजी जाधव युद्धावर आहेत, सीमेवर. रामचंद्र पंत अमात्य कार्यालयीन कामावर आहेत. खजिना आज आहे. आता तुझ्या दारात जो कोणी आहे तू त्याचा आणि तो तुझा, जे कराल ते प्रेम संबंध मान्य. पण तुम्हाला सांगतो, ज्या कारणानं जिंजीला हे दोघं जण पाठवले होते, करायला गेलो गणपती आणि झाला मारुती. ही जी आपली म्हण आहे अशी अवस्था झाली महाराज. जिंजीला हे दोघं जण गेले आहेत हे कळल्याबरोबर दुसऱ्या एका खानाला पाठवून त्यानं जिंजीलाही औरंगजेबानं असा वेढा दिला की आता दोघं जिंजीच्या किल्ल्यामध्ये अटकेत पडले. बरं, जिंजीचा वेढा असा भक्कम ठेवला होता औरंगजेबानं. 1 वर्ष 2 वर्ष नव्हे महाराज, 8 वर्ष महाराष्ट्राचा राजा वेढ्यात होता. विचार करा काय भयानक अवस्था असेल. 8 वर्ष जर महाराष्ट्राचा राजाच वेढ्यात असेल, तिथं लढायच्या मुलाच्या जीवावर. राजा नाही, राजधानी नाही, खजिना हात आहे, पगारच नाही. टीएडीची खात्री कोण घेणार? 6वा 8वा 7वा 8वा 9वा वेतन आयोग याची खात्री कोण घेणार? बरं, यांच्या विरुद्ध संप करून उपयोग नाही. कुणाच्या विरुद्ध संप करणार? संप करून काय पंपाला हवा करून घ्यायची? आता कुणाच्या विरुद्ध संप करणार? इथे या सैनिकांचं खरं कौतुक मानायला लागेल की जरा अन्न कमी पडलं म्हणून आम्ही फक्त खात्यापुरते आहोत असं कोणीही न करता कोणीही आचारी पक्षाला मिळालं नाही. जरा पैसे कमी पडले की दुसरीकडचं जायचं, त्याच्याकडचं खाऊन घ्यायचं आणि आम्ही फक्त खात्यापुरते आहोत हे सिद्ध करायचं. असं काही केलेलं नाही. पण तुम्हाला सांगतो, या सगळ्या कालावधीमध्ये संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव नावाच्या 2 सरदारांनी अशी काही जबरदस्त खिंड या महाराष्ट्रामध्ये लढवत ठेवली होती. सोपं नव्हतं. ठिकठिकाणी औरंगजेबाच्या छावण्या पडल्या आहेत. औरंगजेबाच्या छावण्या पडलेल्या असताना बरं या दोघांनी एकच तंत्र वापरलं, ते शंभूराजांचं तंत्र होतं. लढता येईल तेवढे लढावे, फार लढत बसायच्या फंदात पडू नये. लढता येईल तेवढे लढावे. म्हणजे आता लढता येईल असे झाले, मग काय करावे? किल्ला त्यांच्या ताब्यात द्यायचा आणि आपण खाली उतरायचं. त्याला सांगायचं आम्ही किल्ला चांगला म्हणून तुझ्या ताब्यात देतो, अजून मी लढू शकतो. तुझ्या नावावर एक किल्ला पडला की तुला पुढे पगारवाढ मिळेल, प्रमोशन मिळेल, त्यात मला काहीतरी पर्सेंटेज सांग. एकदम तसं फुकट. तो बिचारा बोलवून द्यायचा की 4-4, 5-5 वर्ष आपण किल्ला लढवतोय, तो आपल्या नावावर पडतोय, अमुक देतो, द्या. ते पैसे घ्यायचे, सगळ्यांनी किल्ल्यातून खाली उतरायचं, तर किल्ला त्यांच्या ताब्यात देऊन टाकायचा आणि पुढे महिना 2 महिने वाट बघायची कशाची? दुरुस्तीची. आता किल्ला त्यांनी घेतला म्हटलं तर ही दिल्लीची माणसं, हा जनपदची माणसं आहे. त्यांना काय कठीण आहे? इतकी वर्ष खाऊन बसले तिकडे दिल्लीमध्ये, त्यांना काय कठीण आहे? त्यांच्या ताब्यात किल्ला गेला म्हणजे सगळी त्या किल्ल्याची डागडुजी ते करून घेतील, दुरुस्ती करून घेतील. पुढे 10 वर्ष पुरेल एवढा दाणा गोटा आणि खजिना ते आणून भरतील. बरं, भुयाराचे रस्ते त्यांच्या काकाला कुठं माहिती? ते आपल्यालाच माहिती. फार विचारत बसायचं नाही. मार दिया जाए या छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए, एवढे विचार नाही कुणाला. शंभूराजांची ध्येय धोरण इतकी भयानक होती. तुम्हाला सांगतो, शंभूराजांचं ध्येय धोरण होतं की फार लढाईच्या फंदात पडू नका. आपल्याला कमीत कमी माणसांमध्ये जास्तीत जास्त लोकांना हाणायचंय. मग काय करा? सैन्य जिथे आहे तिथे पाणवठ्यावर विष टाका, सगळे हरामखोर मारून टाका. विष कुठून उत्पन्न होणार नाही का? मग मेलेली जनावर टाका की रोगराई पसरते. तळ कोकणात आलेली 5000ची फौज हागवणीनं मारली शंभूराजांनी. आणि हे सांगायला 500 बोलत गेले औरंगजेबाकडे, मिशन सक्सेसफुल. की बाकीचे 4,500 हागवणीनं मेले हे सांगायला 500 वर गेले. मला आता साधन महत्वाचं नाही, मला आता साध्य महत्वाचं आहे. कुठल्याही प्रकाराने मी माझं
होणार यासाठी ताकदीने शंभूराजे कायम उभे राहिले आणि तीच ध्येयधोरण या दोघांनी चालू ठेवली होती. अहो तुम्हाला सांगतो या दोघांच्या असा काही जबरदस्त तडका महाराष्ट्रामध्ये अहो औरंगजेबाच्या सेनेला सुद्धा एवढा प्रचंड धाक असायचा. शंभूराजांचं आणखीन एक ध्येयधोरण, दिवसा लढायला जायचं नाही. रात्री सगळेजण मस्तपैकी झोपले की मग एकदम तुझ्या हर 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 महादेव म्हणून गर्जना पूर्ण होती तोपर्यंत 100 माना उडालेली असायच्या. कारण त्या घोड्यावरून येणारा लोकांचा घोडदळाचा वेग इतका प्रचंड असायचा की त्यांची लोक सांगतात की सगळं परवडलं पण शंभूराजांच्या घोडदळाचा वेग नाही परवडला. शंभूराजांचं घोडदळ अंगावर येतं कधी आणि उसाची काठसं काढ 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 कापावी तशी ती माना उडवून जातं कधी हेही कळत नाही. शंभूराजाच्या बाबतीमध्ये तर वर्णन होतं की एखाद्याचा फटका जर चुकला आणि जर घोड्याच्या मानेवर बसला तर घोड्याची मान एका फटक्यात खास दिशी कलम करायची ताकद शंभूराजामध्ये होती. म्हणजे दंडातली ताकद काय असेल विचार करा. अहो ज्या दंडावरती एक अख्खाच्या अख्खा वाघ ठाण्या वाघ बसवून जाण्याची ताकद होती, त्याचा जबडा उघडायची ताकद होती. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो जात 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 ही कमची पहा उघडून पाने आपल्या इतिहासाची, अशी काहीतरी चित्र घरात पाहिजे. तो नेता आपल्या सगळ्यांच्या घरात करीना कपूर की काहीच करीना. पण अशी काही दहशत लावली. हाय हाय महाराष्ट्रामध्ये घोड्यांच्या टापांचा कुठेही जरी आवाज झाला म्हणजे तो आपल्याच घोड्यांच्या टापांचा झाला तरी त्या सेनेला भीती वाटायची. कारण काय लोक आपली पण वाईट काही कमी नाही हो. दिवसा झोपायला द्यायची, रात्री एकदा झोपले किंवा हर 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 महादेव धान 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 माणसं उडवून द्यायची तिकडून. वाजल्या कुठे जरी टापा किल्ल्यामध्ये बैठक झाली. या पुढची आखणी काय करावी आणि या बैठकीला एक मनुष्य तिथे उपलब्ध आहे, उपस्थित आहे. त्या माणसाचं नाव आहे खंडो बल्लाळ. कोण खंडो बल्लाळ? बाळाजी अवजी चिटणीस म्हणजे शिवाजी राजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी एक बाळाजी अवजी चिटणीस. त्यांचं मूळ नाव बल्लाळ, त्यांचा मुलगा खंडो म्हणून नाव खंडो बल्लाळ. तो उपस्थित आहे. खंडो बल्लाळने एक विचार असा मांडलाय राजे, औरंगजेबानं जिंजीला वेढा देण्यासाठी जी माणसं पाठवले त्याच्यामध्ये त्याने गणोजीराजे शिर्क्यालाही पाठवलंय. काय माहिती काढली? गणोजीराजे शिर्क्यालाही पाठवलंय. गणोजीराजे अजूनही आपले आहेत, ते अजूनही आपल्या हातात
हात देऊ शकतात. त्यांनी जर आपल्या हातात हात दिला तर तुम्हाला इथून काढून पन्हाळ्यावर नेऊन ठेवणं अशक्य नाही राजे. मी बोलणी करायला जाऊ का गणोजींशी? पण मागचा अनुभव शंभू राजांच्या वेळेचा लक्षात घेऊन राजारामाने प्रश्न केलाय की खंडो, अरे पण जे गणोजी औरंगजेबाला जाऊन मिळाले, आपण दिलेल्या बातमीमुळे आपल्याच बहिणीचं कपाळ उघड पडेल, उजाड होईल, हाही विचार ज्या गणोजींनी केला नाही ते गणोजी आता तुला मला सांग कसे देतील? त्यावर खंडो बल्लाने दिलेलं उत्तर आहे, राजे प्रश्न विजयाचा निवडणुकीचा नसला तरी विजयाचा आहे. चाचपणी सगळ्यांची करूया. आपल्याला युती साधायची की नाही? महायुती सगळ्यांची. उद्या तरी असं म्हणता का म्हणे आम्ही तुमच्या पक्षात यायला तयार होतो, तुम्ही आम्हाला विचारलंच नाही. असं नाही त्यांनी म्हणता का मा आम्ही तिकडून फुटून तुमच्याकडे यायला तयार होतो, तुम्ही विचारलंच नाही आम्हाला. चाचपणी सगळ्यांची करूया, हरकत नाही. म्हणून खाली उतरले खंडोबल्ला आणि तिथल्या पहारेकराला सांगितलं की गणोजी आणि शिर्केला भेटले. काहीही न ऐकता त्याला उचलला आणि ते तुरुंगात ठेवून टाकला. अरे बाबा, मला त्या गणोजी राजाशी बोलायचे, तुम्हाला बोलायचं असेल तर आमच्या मुख्य खानांकडे येतो. अरे बाबा, खान नको, त्या गणोजी राजाशी ते नाही. काहीही न ऐकता उचललं आणि तुरुंगात ठेवून टाकलं. एक दिवस अख्खा 24 तास गेले, बाबा घरी आले नाही, म्हणून त्यांचा मुलगा सुटला घरातून आणि कुठल्या तरी आडवाटेनं छोट्या रस्त्यानं जिंजीच्या किल्ल्यावरती वर गेला. राजाला मुजरा केला, मुजरा राजा. एक अख्खा दिवस झाला, बाबा घरी आले नाही, म्हणजे काहीतरी अडचण आहे, मी बघायला जाऊ का? राजारामाने विचारावं, बाळा ते कुठं गेले, त्यांचं काय झाले आपल्याला माहिती नाही, तू अति तिथे जाऊन काय करणार? तो म्हणाला काळजी करू नका, काळजी करू नका. म्हणजे मी हा वेश घेऊन जाणार नाही, मी माझा वेश पाठवून जाणार नाही. म्हणजे ते अंगाने दुपारी घेऊन येतात माहिती ना, मोराची पिसं घेऊन, त्यातला एक गुण त्यांच्यासाठी छोटी 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 ती मंत्र त्यांच्या शिकायला होता. तो सहस्रावतारांना बसल्यानंतर गणपती कितीही वेगात मांडणारा असेल, हे सगळं ठीक आहे, पण खूप वेळानंतर तो शब्द तो आला नाही की एकमेकीकडे बघायला लागतात, काय झालं, काहीतरी घडतंय. ज्याला अथर्व शीर्ष येत तरी बरोबर, त्याला बरोबर किती फास्ट पडतात तरी साधारणतः श्वास कुठे संपणार हे माहिती आहे. ज्याला काही कळत नाही त्याला तुम्ही उंडू बनवू शकता, पण ज्याला माहिती आहे त्याला उंडू कसं बनवू? म्हणजे सगळे तिथे असतो, काय करायचं? त्याच्याकडे शिकलं आणि त्याला सांगितलं, राजे काही माहिती काढण्यासाठी काय द्यायचं लागेल, जिंकायला सांगितलं. काय द्यायचं, काय द्यायचं, त्याच्यावर सगळं काही द्यायचं का नाही द्यायचं हे ठरणार. तुम्ही काही नाही द्यायचं, मग न्यायाचं, असं न्यायाचं राज्य होतं. मोहरांची थैली लावली आणि कुठल्या तरी जंगली आड वाटेला त्या सेनेमध्ये शिरला आणि उगाच तिथं जाऊन अंतर्ज्ञानाचं नाटक करून त्यानं काय शक्कल लढवली, सारखा धूर त्यांच्यावरती उडवत राहायचा, जेणेकरून आपलं स्वरूप उडवता कामा नये. काय पोराला डोकं लढवलं. कल यहां कोई आया था, अंतर्ज्ञानाचं नाटक करून, कल यहां कोई आया था, एक आखिर आया था, कुछ सोचे समझे बिना उसको कारागृह में डाल दिया गया. कहां लगा है उसको? ऊपर वाला बहुत खफा है, अल्लाह बहुत खफा है. कहां रखा है? पर जिसे कुठे ठिकाण होतं तिथं आहे. तुम सब बाहर खड़े रहोगे, मुझे देखने दो, अगर कौन है वो कौन है देखने दो, मुझे बाहर सब खड़े रहो. सगळे बाहेर उभे राहिले. पट्टे आतमध्ये गेला आणि बाबांना हाणून, बाबा बाबा उठा. जी दचकली वेश बघून त्याला, अरे गधड्या, काय हा वेश अंगावरचा? बाबा आता बाकी सगळं दिसरा, तुम्ही माझ्या अंगावरचे कपडे चढवा आणि तुम्ही इथून निघा. पण तुम्ही आता गणोजी राजे शिर्केला भेटणं जास्त गरजेचं आहे, निघा. असं ऐकल्याबरोबर खंडोबल्लाने प्रश्न विचारावा, बाळा अरे पण इथं काय करायचं?
म्हणाला काळजी करू नका, हे बाहेरचे सगळे माझ्या ओळखीचे झाले पाहायला. म्हणजे इथे खरा आरोपी असायची गरज नाही, नगाला चालतो इथं कायदा गाढव असतो. अशा गाढवाचा जो फायदा घेऊ शकत नाही, अशा गाढवाला काय करणार, मी आपण घ्यायचा फायदा. खरा आरोपी असायची गरज नाही, नगाला चालतो. मी थांबतो नाही, तुम्ही जाऊ. मी थांबतो असं म्हटल्यानंतर बापाचं हृदय कालवलं खंडोबलनाकडे. त्याने सांगावं, बाळा तू थांबायला माझी हरकत नाहीये, पण असा कोणीतरी गडावरून पकडून आणलेला त्याचं धर्मांतर करूया नव्हे, त्याची कत्तल करूया, असं जर काही ह्या लोकांचं ठरलं असेल आणि कार्यवाही झाली म्हणजे काय हे करायचं, म्हणजे मृत्यूच्या ठाईमध्ये तुला लपटून मी निघून जाऊ, हे बापाचं कार्य नाही रे जवळ. असं म्हटल्याबरोबर त्याला सांगितलं, बाबा तुम्ही आता तू तर सगळं विसरा आणि आता तुम्ही निघा. फक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारणी, विषय तो त्यांचा झाला नाही. तुम्ही आता निघा, वेळ काढू नका. म्हणून नाही झालं जड अंतकरणाने ते कपडे चढवले, आपले कपडे त्याच्या अंगावर टाकले आणि निघाले. आणि गणोजी राजेची जी छावणी होती त्या छावणीपाशी आले, आतमध्ये गेले, डोक्यावरचा मुंडासा काढला. गणोजी राजाने ओळखला होता आणि उगाच छलमीपणे हसून विचारलं, क्यों खंडोबलला, फारच आठवण झाली वाटते आमची राजारामाला, फारच गरज पडली वाटते आजची. ऐकल्याबरोबर खंडोबललांनी प्रश्न करावा, गणोजी राजे शंभू राजावरती झालेला राग अजून किती दिवस आपण कायम ठेवणार आहात? किती दिवस? अहो तुमच्या या रागापायी आपल्या महाराष्ट्राचा चांगला उमदा राजा आपण गमावला, हाल हाल करून औरंगजेबानं मारला. तुमच्या सख्या बहिणीचा कुंकू उजाड जर अजून तुम्हाला अक्कल नाहीये, क्षणार्धामध्ये आपल्यावर फिरणाऱ्या माणसाची तुम्ही चाकरी करता, तुम्हाला अजूनही नाही काय वाटत म्हणा तुमच्या? कसं विसरावं? आमच्या शिरक्यांचं जे शिरकाण केलं होतं कसं विसरावं? शिरक्याचं केलं शिरकान शंभू राजान, सोडान जीव वेडा झाला म्हणून फितून मोगलाला. हे ऐकून खंडोजी वदला. तुम्ही 4 माणसं मारल्याची कथा सांगता गणोजी. माझाही बाप मारला, माझाही बाप मारला, हत्तीपायी गेला माझ्या बहिणीला, हिरकणी पायी मृत्यूवाला, जाणता तुम्ही तिची लीला, वाचवलं तुमच्याच बहिणीला. ट्रेस लागला का? पहिलं सांगितलं होतं त्याचं. खोट्या पालखीमध्ये खोटी महाराणी पाठवायची होती, खंडोबललानं स्वतःची सख्खी बहीण पाठवली होती. महाराणी येसूबाई म्हणजे तुमची सख्खी बहीण गणोजी. तिचा प्राण वाचवण्यासाठी माझी बहीण त्या पालखीत गेली आणि आपल्यावर हल्ला होणार म्हणून अंगठी बनली, हिरकणी खाऊन माझी बहीण त्या छावणीत गेली. कुणाला कथा सांगता माझं माणसं मारल्याची? माझं काय? माझाही बाप मारला. खरंच अवस्था अशी होती, काहीतरी नजर चुकीनं झालं म्हणून त्याला शिक्षा दिली होती की याला हत्तीच्या पायी द्या. आजही सुधागड पाहिलं याची अजूनही स्मृती ठेवलेली आहे. सुधागड पालीला ज्या वेळेला हा प्रसंग घडला होता त्यावेळेला स्वतः खंडोबल्ला तिथे उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत. खंडोबल्ला सांगतात, मी माझ्या बापाला रस्त्यावर असा ठोकून ठेवलेला बघितला होता, लांबून हत्ती येणार आणि डोक्यावर पाय घेऊन तो नारळ फोडायचा डोक्याचा, म्हणून बाप मला ठोकून ठेवला होता. त्यावेळेला मी प्रार्थना केली होती की मरताना मला माझ्या बापाला मांडी द्यायची इच्छा आहे, माहुताला सांगा डोक्यावर नको छातीवर पाय देऊन माझ्या बापाला मारा. मागणी मान्य झाली आणि खोड्यामध्ये अडकवलेला माझा बाप त्याच्या इथं गेलो, त्याचं डोकं मी मांडीवर घेतलं, त्याचा हात हातात घेतला आणि माझ्या बापानं मला इतकंच सांगावं, खंडो मेल्यानंतर तुझ्या बापाला सद्गतीला व्हावं असं वाटत असेल तर एकच कर, यानंतर कधीही आयुष्यात माझ्या शंभूराजाची साथ सोडू नकोस. आणि नंतर कधी जर शंभूराजे भेटले तर त्यांना एवढंच सांग की शंभूराजे तुमच्या मनामध्ये काही राग असेल म्हणून तुम्ही आम्हाला शिक्षा दिली, पण आमच्या वडिलांचा तुमच्यावर तिळमात्र राग नाही राजे. अरे ज्या सिंहासनाने, ज्या छत्रपतींच्या शासनाने आमच्या उभ्या आयुष्यात सोनं केलं, त्या गादीबद्दल वाईट स्वप्नात सुद्धा आमच्या येणार नाही. पण राजे एकच लक्षात ठेवा, काही उग्रस्थिती सोडावी, काही सौम्यता धरावी, चढती वाढती पदवी ठेवावी स्वराज्याची. एवढं सांगून माझा बाप माझ्या डोळ्यात देखत त्याच्या छातीवर पाय घेऊन मारलेला मी बघितलाय. मला नव्हतं हात लावता येत मोगलांच्या हाताला,
मला नव्हतं त्यांच्या औरंगजेबाच्या बरोबर सामील होता येत, पण छत्रपतींच्या विरोधात मी जाणार नाही हे माझ्या मनाला दिलेलं वचन मला कायम अडवत राहील. गुरुजी, अहो अजून तुम्ही हातात हात द्या, शत्रूचे सगळे मनोरथ आपण उलटे पाडू, सगळे. आणि तुम्हाला सांगतो काय या महाराष्ट्राचं दैव चांगलं फिरलं महाराज. एक शत्रूला पूर्ण फितूर झालेला मनुष्य गणोजीराजे पुन्हा एकदा मराठ्यांकडे आला आणि म्हणाला, खंडो आजपर्यंत फार चुकीचं काम केलं बाबा, आता आपलं काम बघा. बोल कुठल्या युद्धाला उभा राहू. एक मिनिट, प्रत्येक गोष्ट तलवारीनं सुटेल असं नाही. प्रत्येक वेळा चंद्रगुप्ताची तलवार जिंकेल असं नाही. चाणक्याचं डोकं जिंकायची शक्यता अधिक. मग इतकाच डाव करायचा. 12 वाजले जातात, इतकाच डाव करायचा. काय, उद्या सकाळी 10 साठी आपण सगळे वर याल. हो, आणि आता 10चं काही नीट जमत नाही म्हणून आपल्या पालख्या खाली येतील. हो, फक्त फरक एवढाच असेल, गडावर जाणाऱ्या पालख्यांमध्ये कोणी वेगळंच असेल आणि गडावरून खाली येणाऱ्या पालख्यांमध्ये कोणी वेगळंच असेल. जमेल जमेल म्हणून दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे इकडे पालख्या वर गेल्या. आणि आणखी एक सांगून ठेवलं होतं की पालख्या बाहेर पडल्यानंतर तुमच्या पालख्यात पडल्यानंतर तपासणीची शक्यता नाही, त्या हद्दपारहून पन्हाळ्यावर गेल्या पाहिजे. आणि पन्हाळ्यावरती पालख्या पोहोचेपर्यंत इथे लुटूपुटूचं युद्ध चालू राहिलं पाहिजे. अन्यथा आमचा पाठलाग करून राजारामांना पकडणं सोपं पडेल. मान्य झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी पालख्या निघाल्या, गडावरती गेल्या आणि आता काही तहाचं नीट निघत नाही, होत नाही म्हणून जेवढ्या पालख्या खाली फिरल्या त्या पालख्यामध्ये राजाराम, ताराबाई, मधल्या काळामध्ये त्यांना मुलगा झाला होता त्याचंही नाव शाहूच, या दोघांचे नाव शाहूच. पुढे त्या मराठशाहीमध्ये कुठेही वाद नको म्हणून त्यावेळेला त्या मराठशाहीने निर्णय घेतला की सातारला ही गादी करायची ती शाहूंची आणि कोल्हापूरलाही गादी करायची ती शाहू महाराजांची. फक्त त्यावेळेची बोलायची पद्धत अशी होती, सातारची गादी ती थोरली गादी, कोल्हापूरची गादी ती धाकटी गादी, असं ते शब्द दिले होते. तलवारीच काढले. आम्हाला धाकटा का म्हणतात? अहो त्यात बाणपणाचा विषय आहे. तुम्ही धाकट्या राजांचे चिरंजीव आणि तुम्ही धोक्या राजांचे चिरंजीव, एवढाच विषय आहे. त्यात तलवारीच काढले. आम्हाला धाकटा का म्हणतात? धाकटी गादी आणि थोरली गादी एवढाच विषय आहे. त्या तिघांनाही खाली उतरवलं आणि गणोजीराजे शेट्यांच्या पालख्या आहेत म्हटल्याबरोबर तपासणीची शक्यताच नाही. पालख्या हद्दपार केल्या आणि कोल्हापूर पन्हाळ्यापर्यंत पालख्या नेऊन ठेवल्या. आणि आता सैनिक होते त्याच्या दसपट ताकदीने लढायला लागले. आज आमचा राजा पन्हाळ्यावरती आला आणि एवढा सगळा प्रकार झाल्यानंतर खंडोबल्लांना आठवण आली की आपले चिरंजीव तिकडे अटकेच होते, त्याचं काय झालं, त्याचं काय झालं. म्हणून धावत 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 निघाले. आता पैसे कोणाला द्यायची गरज होती, सगळेच आपले होते. ज्या ठिकाणी ठेवले तिथे गेले आणि त्याला उठवलं. बहिऱ्या बहिऱ्या उठ. राजे सुटले, पन्हाळ्यावर पोहोचले. चल आपलं काम झालं, निघूया. हालना पण मी बोलत आपण फक्त एवढंच बोले, मी येणार नाही, मी येणार नाही असं प्लॅनिंग मध्ये असं त्यांनी विचारलं मी येणार नाही. चल तू उठत नाही म्हटलं. पाणी घेतलं, राष्ट्र तोंडाला पाणी मारल्याबरोबर थोडी झापड उघडल्यासारखे डोळे झाले आणि त्याला एवढंच सांगावं, बाबा किती उशीर केला येणार. ह्या लोकांनी आम्हाला काय सांगितलं इथे की उद्या आमचा हल्ला होणार आहे, तह होणार आहे, हल्ला होणार आहे आणि मग तिथून जे कोणी पकडून आणलेत ना त्या सगळ्यांचं इथे धर्मांतर होणार. बाबा मी
लक्षात आलं संध्याकाळपर्यंत काहीतरी निर्णय लागला. मग होते ते पैसे याच बाहेरच्या पहारेकऱ्याला दिले आणि विष आणायला सांगितलं होता. आणि शीत दूध आल्या बांधल्यानंतर विष घेतलं होता आणि ते फिरायला लागला. आता नाही वाचत, फार उशीर केला त्याच्या. विचार करा, हातात तोंडाशी आलेलं पोरग डोळ्या देखत शरीर काळमेळ पडून संपलंय. खंडोबल्लाचं डोळ्या देखत संपलेल्या पोराचं कलेवर हातामध्ये उचलावं, स्वतःच्या हातानं सरण तयार करावी आणि चिता देण्यासाठी, अग्नी देण्यासाठी त्या सरणावरती ठेवलेलं आपल्या पोराचं ते निश्चित पडलेलं शरीर, काळमेळ पडलेलं शरीर. अंत्यविधी करताना रामचंद्र पंत अमात्य मागेवर उभे राहावेत आणि पाठीवर हात ठेवावा आणि एवढंच म्हणावं, खंडो खंडो आणि स्वराज्यासाठी तुझ्या घरातला तिसरा बळी दिला. आणि किती बळी देणार? भक्त ऐसे जाणार गेली, उदास गेले, आशापाश निवारली. काय मनाचा दृढपणा काय असतो महाराज या लोकांचा. खंडोबल्लानं डोळ्यामध्ये असलेली आसू थोडीशी बाजूला करावी आणि त्यांना सांगावं, पंत आम्ही शंकराचे पूजक. उत्तर नीट आहे का? पंत आम्ही शिवाचे शंकराचे पूजक. शंकराला बिल्वपत्र व्हायचं, त्याला 3 पानं असली पाहिजेत ना हो. 2 पानांचं बिल्वपत्र कसं व्हायचं शंकराला? 1 पान आमच्या वडिलांचं, 1 पान त्या छावणीमध्ये आमच्या बहिणीचं आणि राहिलेलं 1 पान हे आमच्या पोराचं. किमान भगवान शंकरा या तरी महाशिवरात्रीला आम्हाला प्रसन्न व्हा आणि माझ्या सकल हिंदू समाजाला लागलेला दोहीचा जातीचा शाप काढून टाका. प्रत्येकामध्ये भीम शक्ती हो महाराज, भीम शक्ती आहे. पण मी माझा वेगळा, मी माझा वेगळा, मी माझा वेगळा म्हणून आम्ही जे लढत बसतो तिथे दुसऱ्या धर्मांचं फावतं आणि तिथंच आमचा घात होतो. भगवान गोपाल कृष्णाच्या गोपाल कलेची कथा ते जाणतात, त्याचा आदर्श ते ठेवतात. पण ज्या धर्मामध्ये, ज्या लोकांमध्ये गोपाल कला आहे त्यांचं दुर्दैव, ते फक्त खापरीसाठी जीव घालवतात हंडी फुटल्यानंतर. पण आमची लोक आदर्श कधी घेणार? दही हंडीचा आदर्श काय सांगते? आपल्याला हवं असलेलं सुख किती उंचावर असेल तरी सुद्धा आपण जर एकमेकाचा भार सहन करू शकलो, तोल राखू शकलो, समतोल राखू शकलो तर कितीही उंच होता येतं आणि त्यात पडलेलं सुख आपण सोडून घेऊ शकतो. आणि दही काल्यामध्ये जेव्हा भगवंतांनी प्रसाद दिला होता, त्या दही काल्यातले पदार्थ सुद्धा तुम्हाला हेच शिकवतात. त्याच्यामध्ये भगवंतांनी सगळं काही मिश्रण केलं होतं. साखरही मिसळली, मीठही मिसळलं, दही मिसळलं, दूध मिसळलं, पोहे मिसळले, सगळं मिसळलं, मिरची सुद्धा टाकली. पण ह्या कुणीही आपला गुणधर्म सोडलेला नाही. बरं, मिरचीनं मिरचीसारखं तिखटच राहावं, मिठानं खारटच राहावं, साखरेनं गोडच राहावं, दह्याने मधुरच राहावं, दुधाने दुधासारखंच राहावं. पण किमान भगवंताच्या प्रसादासाठी एकत्र तरी यावं. अहो, एकत्र आलो तर काय नाही तर नुसते कच्चे पोहे चावून घ्यायचे, वर मिरची चावून घ्यायची, मग गुळव्यात झाल्यानंतर औषध गेल्या कोणाकडे जायचं? भगवंताच्या कार्यासाठी स्वतःच्या जीवावर नुसतं उदारणे, तुका म्हणे व्हावे सत्य कर्मा साह्य. आणि हे होणार नसाल तर घातलिया भय नरकासाठी. राम मंदिर उभं राहत आहे, त्याच्यामध्ये काड्या कशा करता येतील? काशीचा कॉरिडॉर उभा राहतोय, त्याच्यामध्ये काड्या कशा करता येतील? मथुरेचा कॉरिडॉर उभा करण्याचं चालू आहे, त्याच्यात काड्या कशा करता येतील? असा जर विचार असेल तर घातलिया भय नरका जाणे. आपल्याला प्रत्यक्ष काही कार्य करता आलं नाही तरी जी लोक वर बसून हे कार्य करता आहेत त्यांच्या मागे आपल्या नुसत्या मतांची ताकद घेणं उपयोगाचं नाही. आपल्या उपासनेची सुद्धा ताकद त्यांच्या मागे उभी करणं हे तेवढीच काळाची नितांत गरज आहे महाराज. त्यामुळे जे काही उपासना आम्ही करत असू त्यातली थोड्या उपासनेची ताकद यांच्या मागे द्यावी, जेणेकरून अशी अनेक चांगली बिल्स, चांगले कायदे आमच्या भारतामध्ये पारित होऊ शकतील आणि आमच्या या भारताची संस्कृती, अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध असलेल्या लोकांच्या मागे प्रचंड शक्ती आमच्या रूपानं उभी राहील. एवढं जरी केलं तरी सुद्धा आम्ही फक्त ऐसे जाणार देली, उदास गेली, आशा पाश निवारोनी हे आम्हाला समजलं असं म्हणायला हरकत नाही. पूर्वरंगामध्ये तुकोबंती शब्द
दान देना